श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते. तर आता येत्या 30 एप्रिलपासून तर 6 मेपर्यंत स्वामी समर्थ महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त सप्ताह अखंड नाम जप यज्ञ सप्ताह हा सुरू होणार आहे आणि त्यानिमित्त गुरुचरित्राचं पारायणसुद्धा आपल्याला सर्वांना करायचं आहे. 6 मेला स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी आहे. त्यानिमित्तच हा सप्ताह असणार आहे आणि त्यानिमित्तानेच आपल्याला सर्वांना गुरुचरित्राचं पारायण हे करायचं आहे. गुरुचरित्र या ग्रंथामध्ये प्रचंड अशी ताकद आहे आणि गुरुचरित्र या ग्रंथाचं पारायण करणारा व्यक्ती हा मुळातच भाग्यवान असा असतो. पण स्वामी समर्थ महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त ज्यांना कोणाला गुरुचरित्र या ग्रंथाचं पारायण करायला जमणार नाही, जॉबमुळे वेळ मिळत नाही किंवा इतर काही कारणं आहेत किंवा घरामध्ये लहान मुलं आहेत आणि त्यामुळे अशा सांसारिक अडचणींमुळे गुरुचरित्र या ग्रंथाचं पारायण करायला ज्यांना जमत नाही, तर त्यांनी स्वामी समर्थ महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त निदान गुरुचरित्र या ग्रंथातील 2 अध्यायांचे पठण हे जरूर करायचे आहे. आणि हे 2 अध्याय कोणते आहे आणि ते पठण केल्याने त्याचे आपल्याला काय लाभ होतात हेच मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती देणार आहे. आणि ही संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. गुरुचरित्र हा ग्रंथ 5वा वेद मानला जातो आणि या ग्रंथामध्ये प्रचंड मोठी शक्तीही सामावलेली आहे. गुरुचरित्र हा ग्रंथ सिद्ध मंत्र रूप महाप्रासादिक आणि वरद ग्रंथ आहे. आणि अशा या पवित्र पावन ग्रंथातील आपण जेव्हा 2 अध्याय हे रोज पठण करतो तेव्हा आपल्या आयुष्यामध्ये जी काही संकट असतात, आपल्या आयुष्यात ज्या काही समस्या असतात, जे काही दुःख असतं, जे काही दारिद्र्य असते ते दूर होऊन जातं. आपल्या समस्या दूर होऊन, आपले संकट दूर होऊन आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचा अखंड वास हा राहतो. आपल्या घरात माता लक्ष्मीचे आगमन हे होऊ लागते. जिथे आपल्याला असं वाटत असतं की आता सगळं काही संपलं आहे, आपल्याला आता पैसे कमावण्याचं कुठलंच साधन हे उपलब्ध नाहीये, पैसे कमावण्याचे सगळे मार्ग आपले बंद झाले आहेत, असं जेव्हा आपल्याला वाटतं तेव्हा आपण गुरुचरित्रातील या 2 अध्यायांचे पठण जर केले तर आपल्याला पैसे कमवण्याचे नवनवीन मार्ग हे मोकळे होतात आणि आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी ही अखंड वास करू लागते. परिणामी आपल्या आयुष्यातील सगळी संकटही दूर होतात. बऱ्याच स्वामी भक्तांना, स्वामी सेवेकऱ्यांना गुरुचरित्रातील या 2 अध्यायांचे नियमित पठण केल्याने खूप चांगले अनुभव सुद्धा आलेले आहेत. आपल्यापैकी बरेच जण गुरुचरित्रातील या 2 अध्यायांचे पठण अगदी नित्यनियमाने रोज करत असतील, पण ज्यांना ही माहिती माहीत नसेल की गुरुचरित्रातील या कोणत्या 2 अध्यायांचे पठण हे आपल्याला नित्यनियमाने रोज करायचे आहेत, की जे पठण केल्याने आपल्या आयुष्यातील संकट, दुःख, दारिद्र्य हे दूर होणार आहे, त्यांनाच आज मी ही माहिती देणार आहे. तुम्ही सुद्धा या गुरुचरित्रातील 2 अध्यायांचं पठण करून बघा, तुम्हाला सुद्धा खूप चांगले अनुभव हे नक्कीच येतील. आपल्यापैकी बऱ्याच जणांना गुरुचरित्राचं पारायण करणं हे काही जमत नाही, तर त्यांनी गुरुचरित्रातील या 2 अध्यायांचे नित्यनियमाने पठण केले तरी सुद्धा त्यांना त्या 2 अध्यायांचे पठण केल्याचे पुण्य मिळेल. आणि या 2 अध्यायांचे नित्यनियमाने पठण केल्याने आपल्या आयुष्यामध्ये येणाऱ्या संकटांमधून आपल्याला मार्ग मिळेल. आपल्या आयुष्यात असणाऱ्या अनेक समस्या, अनेक दुःख, अनेक संकट यातून बाहेर निघण्याचा मार्ग हा आपल्याला मिळेल आणि आपण संकटमुक्त होऊन आनंदी जीवन हे जगू शकू. पण तरीसुद्धा मी तुम्हाला सांगेल की ज्यांना कोणाला गुरुचरित्र या ग्रंथाचं पारायण करणं शक्य असेल त्यांनी गुरुचरित्र या ग्रंथाचंच पारायण करावं. कारण गुरुचरित्र या ग्रंथामध्ये एकूण 53 अध्याय आहेत आणि या प्रत्येक अध्यायाचं वाचन केल्यानंतर त्याचं मिळणारं फळसुद्धा हे वेगवेगळं आहे. गुरुचरित्रातील प्रत्येक अध्यायाचं वेगवेगळं विशिष्ट असं कारण आहे आणि तसंच प्रत्येक अध्यायाचं महत्त्व हे सुद्धा वेगवेगळं आहे. आणि म्हणूनच ज्यांना वेळ आहे गुरुचरित्राचं पारायण करायला, ज्यांना जमेल त्यांनी गुरुचरित्र या ग्रंथाचंच पारायण करावं आणि ज्यांना या ग्रंथाचं पारायण करायला जमत नाही त्यांनी गुरुचरित्रातील या 2 अध्यायाचं नियमित पठण केलं तरी सुद्धा चालेल. आणि जरी तुम्ही गुरुचरित्र या ग्रंथाचं पारायण करत असाल आणि तुम्हाला असं वाटत असेल की तरी या व्यतिरिक्त सुद्धा आपण या 2 अध्यायाचं पठण हे करावं, नित्यसेवेमध्ये तुम्ही या 2 अध्यायांचं नित्य नियमाने रोज पठण केलं तरी सुद्धा चालेल. नित्यसेवेमध्ये या रोज 2 अध्यायांचं पठण केलं तर याचे लाभ तुम्हाला नक्कीच अनुभवायला मिळतील. सांसारिक माणसाला नेहमी असं वाटत असतं की आपल्या आयुष्यामध्ये अचानक कुठलंही संकट, दुःख हे येऊ नये. त्याचप्रमाणे माता लक्ष्मीचा अखंड वास हा आपल्या घरामध्ये कायम राहावा. याकरताच आपल्याला या गुरुचरित्रातील या 2 अध्यायाचे पठण हे नित्यनियमाने रोज करायचे आहे.
तर हे गुरुचरित्रातील 2 अध्याय नेमके आहेत तरी कोणते? तर गुरुचरित्र या ग्रंथातील 2 अध्याय आहेत जे आपल्याला नित्यनियमाने रोज पठण करायचे आहे। तर त्यातला पहिला अध्याय आहे तो म्हणजेच अध्याय 14वा आणि दुसरा अध्याय आहे तो म्हणजेच अध्याय 18वा। तर आता तुम्ही म्हणाल की गुरुचरित्रामध्ये तर एकूण 53 अध्याय आहेत, पण या अध्यायांपैकी नेमका 14वा आणि 18वा हे अध्यायच आपल्याला रोज का पठण करायचे आहे? तर ते सुद्धा मी तुम्हाला आता सांगते। गुरुचरित्र या ग्रंथामध्ये एकूण 53 अध्याय आहेत, पण आपली काही विशिष्ट मनोकामना पूर्तीसाठी आपल्याला काही विशिष्ट अध्यायाचे पठण हे करायचे असते आणि त्यातलेच हे 2 अध्याय आहेत 14वा आणि 18वा। या विशिष्ट अध्यायांचे पठण करण्यामागे विशिष्ट असे कारण आहे। तुम्ही सुद्धा बऱ्याच जणांकडून ऐकलं असेल की गुरुचरित्र या ग्रंथातील 14वा आणि 18वा अध्याय याचे पठण करावं। तर यामागे नेमकं कारण काय आहे? तर बघा, आपण जेव्हा 14वा अध्यायाचं पठण करतो तेव्हा आपल्या आयुष्यामध्ये जे काही संकट दुःख असतात ती आपली दूर होऊ लागतात। आपल्या आयुष्यामध्ये पुढे जी काही संकटही येणार असतात ती टळतात। गुरुकृपा होऊन आपल्या आयुष्यात येणारी अकस्मात येणारी जी काही पुढे संकट असतात ती गुरुकृपेमुळे टळून जातात। आणि सध्याच्या या कलियुगामध्ये तर आपण बघतो की कधी कोणावर काय कोणतं संकट येईल हे आपल्याला काही सांगता येत नाही आणि आपली हीच संकट दूर होण्यासाठी आपल्याला नेहमी गुरुचरित्रातील या 14व्या अध्यायाचं नित्यनियमाने रोज पठण करायचं आहे। म्हणजेच आपल्या आयुष्यामध्ये जी काही पुढे येणारी अकस्मात येणारी संकट असतात ती गुरुकृपेमुळे टळून जातील। जेव्हा आपल्यावर अकस्मात असं कुठलं दुःख येतं संकट येतं तेव्हा आपण पार खचून जातो। त्याचप्रमाणे आपलं खचून जाण्याचं मुख्य कारण आहे ते म्हणजेच आपल्या घरामध्ये पैसे येण्याचा मार्ग हा बंद होणं, आपल्या घरामध्ये दारिद्र्य येणं। सांसारिक माणसाच्या या 2 मुख्य संकटांमुळे कारणांमुळे माणूस हा खचून जातो आणि या 2 अशा मुख्य गोष्टी आहे की ज्यांचा प्रभाव आपल्यावर सांसारिक माणसावर खूप जास्त पडत असतो आणि या दोन्ही गोष्टींचा प्रभाव आपल्यावर जास्त पडू नये आणि ही दोन्ही संकट आपल्यावर येऊ नयेत याकरताच आपल्याला गुरुचरित्रातील या दोन्ही अध्यायांचे पठणे करायचे असतात। गुरुचरित्रातील हे दोन्ही अध्याय असे अध्याय आहेत की जे दोन्ही अध्याय या गुरुचरित्र ग्रंथाचे मेरुमणी मानले जातात। तर या दोन्ही अध्यायांपैकी 14वा अध्यायाचे पठण केल्याने आपल्याला त्याचे काय फायदे मिळतात हे तर आपण बघितलं। आपल्या आयुष्यामध्ये येणारी अकस्मात संकट दुःख ही या अध्यायाचे नित्यनियमाने पठण केल्याने दूर होतात, टळून जातात आणि या अध्यायाचे नित्यनियमाने पठण केल्याने त्याचे फळ सुद्धा आपल्याला नक्की मिळतच असते। तर हे आहे 14वा अध्याय पठण करण्याचं महत्त्व। आणि आता आपण बघूया की 18वा अध्याय हा का पठण करावा? तर गुरुचरित्रातील 18वा अध्यायाचे पठण केल्याने आपल्या घरामध्ये असलेली आर्थिक तंगीही दूर होते, आपले दारिद्र्य हे दूर होतं। गुरुकृपेमुळे आर्थिक संकट आपल्यावर येत नाहीत, आपल्या सभोवती जी काही आर्थिक संकट आहेत ती सुद्धा गुरुकृपेमुळे दूर होतात। तुम्ही खूप कर्जबाजारी झाला असाल आणि लक्ष्मी प्राप्तीचे तुमचे सर्व मार्ग हे बंद झाले असतील तर ते मार्ग सुद्धा हळूहळू तुमचे गुरुकृपेमुळे खुलू लागतात आणि अखंड लक्ष्मी प्राप्तीचा आशीर्वाद तुम्हाला गुरुकृपेमुळे मिळत असतो आणि तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मी ही अखंड वास करू लागते, अखंड नांदू लागते। हेच या अध्यायाचं पठण करण्याचं महत्त्वाचं कारण आहे। ज्यांनी कोणी श्री गुरुचरित्र या ग्रंथाचं संपूर्णपणे पारायण केलं असेल, गुरुचरित्र हे वाचलं असेल, त्यांना या अध्यायाचं महत्त्व काय आहे ते नक्की माहितीच असेल। या अध्यायामध्ये श्री गुरूंनी एका गरीब दरिद्री ब्राह्मणाला धनवान हे बनवलेलं आहे। श्री गुरूंनी त्या ब्राह्मणाला कसं धनवान बनवलं याचं संपूर्ण वर्णन या गुरुचरित्रातल्या या 18व्या अध्यायामध्ये दिलेलं आहे आणि आपण सुद्धा जर या अध्यायाचं नियमित पठण केलं तर धन कमवण्यासाठी तुम्ही जे काही प्रयत्न करत आहात, पैसे कमवण्यासाठी तुम्ही जे काही प्रयत्न करत आहात त्या प्रयत्नांना गुरुकृपेची साथ मिळून तुम्हाला लक्ष्मी प्राप्तीचे मार्ग हे मोकळे होतील आणि लक्ष्मी प्राप्ती ही होऊ लागेल। आणि म्हणूनच आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये अकस्मात संकट येऊ नयेत, असलेली संकट ही आपली टळून जावी, त्याचप्रमाणे आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी ही अखंड वास करावी याकरताच या दोन्ही अध्यायांचं नित्यनियमाने पठण हे रोज करायचं आहे। आता फक्त स्वामी पुण्यतिथी निमित्तानंच या अध्यायांचं पठण हे आपल्याला करायचं नाहीये, तर अगदी रोज नित्यनियमाने आपल्याला या अध्यायांचं पठण हे करायचं आहे। आणि या दोन्ही अध्यायांचं पठण करण्यासाठी तुम्हाला गुरुचरित्राचं संपूर्ण पुस्तक, संपूर्ण ग्रंथ हा उघडण्याची गरज नाही, तर या दोन्ही अध्यायांचं सेपरेट वेगळं पुस्तक हे छोटं पुस्तक हे सुद्धा मिळतं। ज्या ठिकाणी पूजेचे सामान मिळतात, पूजेचे पुस्तकं मिळतात, तिथे तुम्हाला या दोन्ही अध्यायांचं सेपरेट पुस्तक हे मिळून जाईल, तिथून ते आणायचं आहे आणि संपूर्ण गुरुचरित्र हा ग्रंथ उघडण्यापेक्षा या दोन्ही पुस्तकांमधून तुम्हाला हे अध्याय वाचायचे आहेत। संपूर्ण 53 अध्यायाचं गुरुचरित्र हे हा ग्रंथ आपल्याला उघडून वाचायचं नाहीये, कारण हा ग्रंथ पवित्र ग्रंथ आहे आणि त्या ग्रंथाचं पावित्र्य राखणं हे सुद्धा आपलं कर्तव्य आहे आणि म्हणूनच या 2 अध्यायांचं पठण करण्यासाठी ही सेपरेट पुस्तकं आपल्याला आणायची आहे आणि त्यातूनच या अध्यायाचे पठण करायचे आहे।
जे स्वामी सेवेकरी या गुरुचरित्रातील या दोन्ही अध्यायांचं पठण करत असतील तर त्यांना त्याचे अनुभव हे तर आलेलेच असतील, पण जे कोणी अजूनही हे दोन्ही अध्याय पठण करत नसतील तर त्यांनी इथून पुढे या दोन्ही अध्यायांचं पठण हे नित्यसेवेमध्ये नक्की करायचं आहे। या दोन्ही अध्यायांचं नित्यनियमाने पठण केल्याने तुमच्या आयुष्यामधील संकट, दुःख, दारिद्र्य हे दूर होईल आणि तुमच्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी, ऐश्वर हे नांदू लागेल। ज्या दिवसापासून तुम्ही या सेवेला सुरुवात कराल, या अध्यायांच्या पठणाला सुरुवात कराल, तिथून पुढे 6 महिन्यामध्ये तुमच्या आयुष्यामध्ये खूप चांगले सकारात्मक बदल झालेले हे तुम्हाला नक्कीच दिसून येतील। 6 महिन्यामध्ये तुम्हाला या सेवेची प्रचितीही नक्कीच येईल। जरी खूप कर्ज तुमच्यावर झालं असेल तर तुमचं डोक्यावरचं कर्ज हे खांद्यावर येईल आणि जरी तुम्ही गुरुचरित्र या ग्रंथाचं पारायण करत असाल तरी सुद्धा नित्यसेवेमध्ये अगदी रोज नित्यनियमाने या दोन्ही अध्यायांचं पठण हे तुम्ही नक्की करा। याचे अनुभव तुम्हाला नक्कीच येतील। फक्त या अध्यायांचं पठण करत असताना पूर्ण श्रद्धेने, भक्तीने आणि विश्वासाने आणि आपल्या गुरूंवर पूर्ण श्रद्धा ठेवूनच या अध्यायांचं पठण करा। याचं फळ हे तुम्हाला नक्कीच मिळेल आणि तुमच्या ज्या काही मनोकामना आहेत त्या नक्की पूर्ण होतील। आता गुरुचरित्र हा ग्रंथ तर आपण रोज आपल्यापैकी कोणीही वाचू शकत नाही, पण निदान गुरुचरित्रातील या परमपावन ग्रंथातील आपण हे 2 अध्याय जे की गुरुचरित्र ग्रंथाचे मेरुमणी मानले जातात असे अध्याय 18वा आणि अध्याय 14वा यांचे जर नित्यनियमाने पठण केले तर आपल्या आयुष्यामध्ये हळूहळू राजयोग येऊ लागतो। आपल्या आयुष्यामध्ये चमत्कारिक बदल हे घडून येतात। तुम्ही सुद्धा या सेवेचा अनुभव हा नक्की घेऊन बघा। तर याप्रमाणे तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्याला गुरुचरित्र या ग्रंथाचं पारायण करता येत नसेल तर आपण गुरुचरित्र या ग्रंथातील कोणत्या 2 अध्यायांचं पठण करावं याबद्दल संपूर्ण माहितीही दिली आहे। तुम्ही सुद्धा या सेवेचा, या अध्यायाच्या पठणाचा अनुभव, प्रचितीही नक्की घेऊन बघा आणि अगदी आजपासूनच या सेवेला सुरुवात केली तरी सुद्धा चालेल। आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबूया। चॅनलवर जर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर सुद्धा जरूर करा आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओ सोबत। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।